आपण आलोय मसलगा मध्यम प्रकल्पावर। कालपासून समाज माध्यमावर मसलगा मध्यम प्रकल्प खचला आहे अशा बातम्या येत होत्या आणि आपण प्रत्यक्षात आज पाहणी करण्यासाठी इथं आलेलो आहे। या ठिकाणी औरंगाबाद विभागाची टीम सुद्धा आली होती आणि त्यांनी पाहणी केली असता 100% हा जो भरलेला मध्यम प्रकल्प आहे तो आज 50% रिकामा करण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। आणि नदीपात्राच्या बाजूने जे शेतकरी आहेत त्यांच्या ऊसामध्ये सोयाबीनमध्ये पाणी सुद्धा गेलेलं आहे। खरं तर या अधिकाऱ्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारचा प्रतिसाद न देता उडवाउडीची उत्तर देऊन इथून निघून जाण्यामध्ये त्यांचं समाधान मानलेलं आहे। हे बघू शकता आपण, औरंगाबादची टीम या ठिकाणी आहे, परंतु कसल्याही प्रकारचं ते उत्तर या ठिकाणी सक्षमपणे देऊ शकत नाहीत। खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे। आपण पाहू शकता मराठवाड्यामध्ये कायम दुष्काळी परिस्थिती असते आणि यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस झाला होता, परंतु खरं तर इथं ज्या पाळूला भेगा पडल्या होत्या त्या भेगा कशामुळे पडल्या किंवा या भेगा पडल्यानंतर त्याचा या डॅमला काही नुकसान आहे का, त्याचं पाणी गावात जाईल का, या कुठल्याच गोष्टीची इथं पूर्तता न झाल्यामुळं ऐन पाऊस झाला आणि पावसामध्ये जे पाणी इथं जमा झालं ते 50% पाणी सोडण्याचं काम इथल्या अधिकाऱ्यांनी केले। आणि ज्यावेळेस त्यांना विचारायला गेलं की पाणी आपण काय सोडत, कशामुळे सोडतात, काय अडचणी आहेत, त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर त्यांनी दिलेलं नाही। आपल्यासोबत येथील शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारू की नेमकं काय परिस्थिती झाली होती आणि आज पाणी सोडले। आज 2-3 दिवसापूर्वी मसलगा मध्यम प्रकल्पावरती आलो असता आपली शेती लगतच असल्यामुळं सहज फेरफटका मारला असता इथं एक गाडीवर जात असताना भेग दिसून आली। ती भेग होती 6 इंचाची। तेच भेग आज 3 दिवसानंतर बघितल्यानंतर 1.5 फूट रुंदीची व लांबी त्याची कमीत कमी 200 फुटाची झाली। हे अचानक प्रकार काय म्हणून आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व पत्रकार बंधूंना सगळ्याला सांगितला, निरोप दिला। बातम्या प्रकाशित झाल्यानंतर हे प्रशासन जागा झालेलं आहे। या प्रशासनाला कुठलीही ही माहिती नव्हती आणि व इथं कुठलाही अधिकारी या शेतात इथं राहत नाही, तळ्यावरती डॅमवरती, आणि त्यांना विचारायला गेले असता उडवाउडीची उत्तरे देत आहेत। म्हणजे ह्याच्यामध्ये काय नेमकं कळत नाही। आणि जे दोषी अधिकारी आहेत 3 दिवस झालं मसलगा मध्यम प्रकल्पाच्या ह्या धरणाच्या भेगामुळं मसलगा गाव हे पूर्णतः अजिबात झोपलेलं नाही। लहान चिमुकले सुद्धा रस्त्यावरती आहेत, म्हणजे कधी काय प्रश्न उद्भवल हे सांगता येत नाहीत। आणि कुठलाही कर्मचारी बोलत असताना विचारत असताना हे पाणी सोडण्याचं तुमचं काय काम आहे हे विचारलं असता सांगत नाहीत, ते गपचिप निघून जातात। म्हणजे याच्यामध्ये कोण दोषी आहेत, कोण अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। खरं तर पावसाळा येण्याच्या अगोदर सर्व डॅमची पाहणी केली पाहिजे, त्याची काय दुरुस्ती असायला पाहिजे, ती सुद्धा दुरुस्ती या ठिकाणी केली गेली नाही आणि अधिकाऱ्यांना मग विचारल्यानंतर ते माहिती सांगत नाहीत। आता काय तुमची शेतकऱ्यांची गावकऱ्यांची भावना? काय नाही, ही जे काम करायला पाहिजे होतं उन्हाळ्यामध्ये येऊन ह्याची डागडुजी करणं होतं, इथले झाडं काढायचं काम होतं। ह्या झाडं खूप मोठे वाढलेल्यामुळं त्या मुळा जाऊन असे डॅमला तडे जाऊ लागले आहेत आणि ह्याच्याकडे कुठलाही अधिकारी इथं राहत नाही। सर्वात मोठी शोकांतिका आहे। आणि हे अचानक येतात आणि ह्या 3 दिवसात पाणी सोडून द्या म्हणून 100% पाणी सोडायला चालू केलं। म्हणजे ह्याच्या मागं काहीतरी 100% त्या भेगामुळे काहीतरी असल्याशिवाय हे असा प्रकार घडू शकत नाही। याची पूर्ण चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांना त्या दोषी अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात यावं आणि त्याच्यावरती कार्यवाही करण्यात यावी। आपण पाहिलं की एकंदरीत या ज्या भेगामुळे कदाचित पाणी सोडलं असावं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, परंतु नदीपात्रात जे शेतकरी आहेत त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात इथं नुकसान झालेलं दिसून येत आहे। ऊसामध्ये पाणी गेलेलं दिसून येत आहे, सोयाबीनमध्ये पाणी गेलेलं दिसून आहे आणि याची जबाबदारी कोण घेणार हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे।